ते तीर्थराज पंढरपूर पायवारी विश्ववंदनीय श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा श्री स्वयंभू महादेव प्रासादिक दिंडी क्रमांक 173 म्हाळुंगे पडवळ या दिंडीचा प्रस्थान गुरुवार दिनांक 27 जून 2024 रोजी म्हाळुंगे पडवळ माळवाडी येथून झाले। ही दिंडी सोमवार दिनांक 15 जुलै 2024 रोजी पांडुरंग विष्णू डोके भक्तनिवास समर्थनगर सांगोला रोड भूवैकुंठ आश्रमा शेजारी मुक्कामी जाणार आहे। सदर दिंडीचं प्रस्थान गुरुवार दिनांक 27 जून 2024 रोजी सकाळी 7:30 ते 8 वाजण्याच्या दरम्यान झाले। त्यानंतर 8 ते 11 या वेळेमध्ये नाश्ता, ग्रामप्रदक्षिणा, सकाळी 11 ते 12 हरिभक्त परायण सुरेखाताई शिंदे यांचं प्रवचन संपन्न झालंय। तसेच दुपारी 12 ते 1:30 वाजण्याच्या सुमारास अन्नप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झालाय। सदर दिंडी सोमवार दिनांक 15 जुलै 2024 ते गुरुवार दिनांक 18 जुलै 2024 पर्यंत वैकुंठवासी हरिभक्त परायण पांडुरंग विष्णू डोके भक्तनिवास केसगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे निवासी मुक्कामी थांबणार आहे। निवासाच्या ठिकाणी 3 कीर्तन व 1 चौथे काल्याचे कीर्तन होणार आहे। ज्या भाविकांना पायी दिंडीत सामील व्हायचं आहे त्यांनी हरिभक्त परायण बबन महाराज शिंदे दिंडी प्रमुख यांच्याशी संपर्क करावा असं आवाहन सप्ताह सेवा मंडळ माळवाडी म्हाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांच्या वतीनं करण्यात आलंय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रिः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आज या ठिकाणी श्री स्वयंभू महादेव प्रासादिक दिंडी आपल्या या म्हाळुंगे पडवळ गावामध्ये अत्यंत उत्साहाने या ठिकाणी दिंडीची मिरवणूक काढलेली आहे। याचं कारण असं आहे, आपल्या दिंडीला स्वयंभू महादेव प्रासादिक दिंडीला गेली 18 वर्ष झालेली आहेत। दिंडीचा प्रवास जवळे, मनसर, निगुटवाडी, वाळुंजवाडी, वडगाव कासिंबे असा असायचा। पण यावर्षी कर्मधर्म संयोगाने भगवंताच्या कृपेने आपल्या गावामध्ये जे रत्न आहे ते म्हणजे आमचे मित्र पाहुणे सुद्धा अर्जुन साहेब पांडुरंग डोके यांनी आपल्या स्वयंभू महादेव दिंडीसाठी 5 गुंठे जागा पंढरपूर या ठिकाणी दिलेली आहे। टाळ्या वाजून सर्वांनी त्यांचं स्वागत करा। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी मठाचं काम सुद्धा आम्ही दोघांच्या फार मोठ्या परिश्रमामधून केलेलं आहे। आता मठ पूर्ण उभा राहिलेला आहे। आपल्या सर्व म्हाळुंगे पडवळ या गावामधील सर्वांना माझी विनंती आहे की ही भगवंताची कृपा आहे, तेव्हा आपण सर्वांनी या ठिकाणी या आपल्या दिंडीमध्ये सहभागी व्हावं अशी माझी भगवंतातर्फे आपल्याला विनंती आहे। त्याचप्रमाणे अर्जुन डोके यांच्यातर्फे सुद्धा विनंती आहे। आणि मठाला जागा जी दिलेली आहे त्यांचे परमपूज्य वडील या ठिकाणी पांडुरंग श्री हरिभक्त परायण पांडुरंग विष्णू डोके यांच्या नावाने भक्त निवास त्या ठिकाणी पंढरपूर या ठिकाणी उभं केलेलं आहे। सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा। त्याचप्रमाणे आपल्या दिंडीला 18 वर्ष झालेली आहेत। 18 वर्षामध्ये 2 वेळा अख्ख्या संस्थान म्हणजे तुकाराम महाराज सोहळ्यामध्ये आपल्या दिंडीचा 2 वेळा 1 नंबर आलेला आहे। सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करा। म्हाळुंगे पडवळ येथे हा दिंडी सोहळा येत असताना आणि या दिंडी सोहळ्याचं स्वागत आणि या ठिकाणी केलेले नियोजन यामध्ये समस्त ग्रामस्थ म्हाळुंगे पडवळ आणि परिसरातील जवळे आणि परिसरातील आंबेगाव तालुक्यातील तमाम भक्तबांधवांना माझा जय माऊली। आपण सर्व या ठिकाणी आलात। हा कर्मधोर पांडुरंग कृपेने म्हाळुंगेकरांना हा भक्तीचा मार्ग अर्जुन डोके
आणि त्यांचे सहकारी यांनी या ठिकाणी घडवून आणला। याच प्रथेप्रमाणे याही पुढे हाच वसा चालू राहील यासाठी तमाम भक्तगणांच्या वतीनं मी या वारकरी बंधूंना जय हरी जय माऊली अशा शुभेच्छा देतो। थांबतो। जय हरी।